दरम्यान आदरणीय उत्तम पवार साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे। जाऊया मैदानाकडे। सामना इथे सुरू होतोय देवीचा पाडा बी वर्सेस खेडकाळी या दोन संघादरम्यान। देवीचा पाडा संघ नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपण पाहतोय। मात्र आयोजक जर पाहिलं तर गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याच स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय हा देवीचा पाडा बी संघ पाहूया। स्ट्राईकला यावेळेस फलंदाज खिडकाळी संघाकडून आपण पाहतोय सुनील आणि तेजसची ही जोडी। गोलंदाज येतोय प्रशांत। दरम्यान प्रल्हाद पवार साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। पहिला चेंडू यावेळेस प्रशांतचा खूपच जास्त बाहेर। पंच हा चेंडू डीजे थोडासा आवाज बघा या ठिकाणी ब्रेक होतोय। पहिला चेंडू वाईड या ठिकाणी फेकलेला आहे आणि यावेळेस खातं उघडले गेले खिडकाळी संघ। निश्चित यंदाच्या मोसमात नितीन खिडकाळी संघाची खूप चर्चा आहे। अतिशय चांगली कामगिरी करतोय हा संघ, जबरदस्त फॉर्म मध्ये हा संघ। मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय देवीचा पाडा बी संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय। बघा देवीचा पाडा बी संघाला निश्चितच जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये ऍडव्हान्टेज असणार आहे, कारण त्यांचे समर्थक भरपूर संख्येने या ठिकाणी पाहू शकता आपण त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी। दरम्यान आमचे गरीबाच्या वाड्यातील आदरणीय आनंद पाटील साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे, त्याचं देखील मी स्वागत करतो। चेंडू हवेत आहे, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय। चेंडू उचलला पहिल्या टप्प्यात, तोपर्यंत 2 धावा। हॅट्रिक जर संपादित केली इथे देवीचा पाडा बी संघाच्या गोलंदाजांनी तर 500 रुपयाचं पारितोषिक समीर भोईर आणि त्यात जितू म्हात्रे असे दोघांकडून 500 म्हणजे 1000 रुपये हॅट्रिकला आणि अजय भोईर यांच्याकडे 2000 म्हणजे एकूण 3000 रुपये हॅट्रिक साठी। बघूया हॅट्रिक देवीचा पाडा संघ इथे करतोय का। गोलंदाज प्रशांत, हा चेंडू आवायचा जातो, चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने 30 यार्ड मध्ये चेंडू अडवलाय। असंख्य धाव फलकावर आपण पाहतोय यावेळेस 4 धावा। राम्या म्हात्रे यांच्याकडनं देखील 2000 एकूण 5000 रुपये लागलेत बघा हॅट्रिक साठी। राम्या म्हात्रे देवीचा पाडा संघासाठी पारितोषिक लावण्यात आलेले। जितू म्हात्रेकडनं, समीर भोईरकडनं राम्या म्हात्रे आणि त्याचबरोबर अजय भोईर। हा चेंडू यावेळेस निर्धाव चेंडू प्रशांत। बघा प्रत्येक निर्धाव चेंडूवर टाळ्या वाजतात, या ठिकाणी प्रोत्साहन दिले जाते या गोलंदाजाला। मात्र जर गडी बाद केले तर बघा किती टाळ्यांचा गडगडाट होईल या मैदानावरती। धावसंख्या धाव फलकावर 4 आपण पाहतोय। खिडकाळी संघ या ठिकाणी नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला सामोरे जात असताना आपण पाहतोय पहिले षटक सुरू असताना 4 धावा धाव फलकावर प्रशांतच्या माध्यमातून हे षटक फेकलं जाते। हा चेंडू यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह केलाय सरळ रेषेमध्ये, साइड स्क्रीनच्या समोर चेंडू अडवलाय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने। तोपर्यंत यावेळेस या धावा इथे पूर्ण गेल्यात, 2 धावा पूर्ण गेल्यात। धावसंख्या धाव फलकावर पाहतो आपण 6 धावा। 6 धावा या ठिकाणी फलंदाज आपण पाहतोय सुनील, दुसऱ्या बाजूला तेजसची ही जोडी। तेजसने खातं उघडले स्वतःच 2 या धावेने। भरपूर पारितोषिक देवीचा पाडा संघासाठी। रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय, चेंडू जाऊन रक्षकाच्या हातात बसलाय आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलेलं आहे। अतिशय चांगली गोलंदाजी बघा, 6 धावा फक्त दिल्या आहेत, वाजवी षटक फेकले। दरम्यान आमचे खांबालपाडा गावचे साई श्रद्धा क्रिकेट संघाचे एक स्टार खेळाडू जितू शेलार यांच्या ठिकाणी शुभागमन झाले। त्याचबरोबर आमचे आजदे गावचे त्याचबरोबर निश्चितच आपण 4 तारखेला आमच्या आयोजकांच्या वतीने गावदेवी देवीचा पाडा यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी खांबालपाडा संघ
शिवाजी दादाच्या नावाने इथे खेळणार आहे, त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर रवी गायकर साहेब आजदेगावचे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्यामुळे जाऊया मैदानाकडे. गोलंदाज येतोय यावेळेस प्रसाद, प्रशांत नंतर प्रसाद. ओमकार ठाकूर किडकाळीचे फलंदाज, आपण कुठे असेल तर पॅव्हेलियन मध्ये यायचे. ओमकार ठाकूर बघा लवकर यायचे, तुमची फलंदाजी या ठिकाणी सुरू झालेली आहे. ओमकार ठाकूर दरम्यान गोलंदाज प्रसाद, प्रशांत षटक फेकले, 6 धावा दिले. बघूया प्रसाद मोठा गाव इनकडनं यावेळेस सामना करण्यास सज्ज फलंदाज पाहतोय आपण. सुनीला चेंडू अप्पर कटच्या माध्यमातून चेंडू जातोय, स्क्वेअर कट केला, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा येतोय, 4 धावा. DJ Shubham exclusive remix. थँक्यू. या ठिकाणी पारितोषिक आपण पाहू शकता. समीर भोईर, जितू भोईरकडनं हॅट्रिक संपादित केल्यास प्रत्येकी 500-500 रुपये दोघांकडनं. त्याचबरोबर राम्या म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपये आणि श्रीकांत भोईर यांच्याकडनं 500, अजय भोईर यांच्याकडनं 2000 आणि द्रोण म्हात्रे यांच्याकडनं जर पाहिलं तर प्रत्येक गड्यासाठी 200 रुपये. सचिन यांच्याकडनं जर पाहिलं तर झेलसाठी, सचिनसाठी बघा, सचिन जो खेळाडू आहे त्याला झेल जर पकडला तर 500 रुपये. श्रीकांत भोईर यांच्याकडनं बघूया सचिन झेल पकडले का. भरपूर पारितोषिक लागलेली आहेत, मात्र पारितोषिक मिळतील का, इथे कमावतील का बघूया हे खेळाडू. कारण सेकंड इनिंग मध्ये जेव्हा फलंदाजी येतील तेव्हा देखील पारितोषिक इथे लावण्यात येतील. हा चेंडू यावेळेस लॉफ्ट केलाय, चेंडू लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. षटकार. धावसंख्या धावफलकावर 17 आपण पाहतोय. जबरदस्त फटका तेजसच्या बॅट मधून आलेला हा षटकार आपण पाहतोय. गोलंदाज प्रसाद ओव्हर द विकेट. हा चेंडू एज लागली आहे, फलंदाज बाद. पहिली सफलता इथे मिळाली आहे प्रसादला, पहिली सफलता वाडा संघाला. थँक्यू. बघा टीम मीटिंग करू नका या ठिकाणी, वेळ आपल्याला भरपूर वाचवायचं. कारण जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये वेळेअभावी एक सामना आपल्याला खेळवता आला नाही, दुसऱ्या फेरीतला तिसरा सामना खेळवता आला नाही. आणि जितू शेलार यांचं आगमन झालेलं आहे. जितूचं आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. सुजित शेलार यांचं देखील ते आगमन झालेलं आहे. निश्चितच जेव्हा जेव्हा जितू शेलार किंवा कांबालपाडा संघ खेळणार तेव्हा तेव्हा आम्हाला निश्चितच आमच्या शिवाजी दादांची आठवण त्यांची कमी प्रखरतेने जाणवणार. झाले हजार होतील हजार, पुन्हा होणार नाही शिवाजी दादा शेलार. आणि निश्चितच शिवाजी दादांची कमी आम्हाला प्रखरतेने जाणवते आणि हे चित्र सातत्याने यांची आठवण नेहमी येईल. कारण जेव्हा जेव्हा खांबालपाडा संघ किंवा त्या संघातील खेळाडू जेव्हा जेव्हा इथे ज्या समोर येईल तेव्हा तेव्हा आम्हाला त्यांची आठवण निश्चितच या ठिकाणी येणार आहे. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रामध्ये खूप जबरदस्त असं कार्य देतात. त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू म्हणून खूप मोठं योगदान दिलेलं आहे साई श्रद्धा क्रिकेट संघासाठी. आणि नेहमीच जेव्हा जेव्हा खांबालपाडा संघ खेळायचा तेव्हा तेव्हा शिवाजी दादांची उपस्थिती आम्ही पाहिलेली प्रत्येक ठिकाणी. आपल्या संघातील खेळाडूंची चर्चा करायचे, काय चुका झाल्या, काय कशा प्रकारे रणनीती आखायची, काय मार्गदर्शन कशा प्रकारचं नेहमी त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. मात्र आज त्यांची कमी जाणवते आणि प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहिलं तर जिथे जिथे स्पर्धा होते या विभागात तिथे तिथे त्यांना श्रद्धांजली दिली जाते. दरम्यान धावसंख्या धावफलक पाहतोय आपण. दुसऱ्या षटकावर 20 धावा, 20 धावा, 20 धावा. पहिल्या षटकात 6 धावा आल्या, त्या षटकात 14 धावा आपण पाहतोय. प्रसादचं थोडंसं मागणं षटक म्हणावं लागेल. पॉवर प्ले मध्ये 20 धावा आपण पाहतोय पहिल्या 2 षटकामध्ये. प्रति षटकामध्ये 10 धावांची धावगती राखली आहे. मात्र हे कौतुक करावं लागेल देवीचा पाडा संघाच्या गोलंदाजाचं, कारण ज्या प्रकारे हा खिडकाळ संघ जाणवतो मोठ्या मोठ्या धावसंख्या निश्चितच उभी करण्यासाठी
त्यांची ख्याती आहे. मात्र या संघाला पहिले 2 षटकात 20 रोखले. मात्र बघूया नंतरच्या 3 षटकात कशा प्रकारची गोलंदाजी इथे दाखवत आहेत देवीचा पाडा संघाचे गोलंदाज आणि कशा प्रकारची फलंदाजी इथे खिडकाळी संघ, कारण विकेट्स त्यांच्या हातामध्ये एकही गडी गमावला नाही. 20 धावांची भागीदारी मैदानावरती रचलेली आहे. मात्र या नंतरच्या 3 षटकात किती धावांपर्यंत मजल मारतायत बघूया. गोलंदाज पुन्हा एकदा प्रशांत, ज्याने पहिल्या षटकात वाजवी षटक फेकलं होतं, 6 धावा दिल्या होत्या. संघ नायकाने त्याच्यावर जबाबदारी सोपवली पुन्हा एकदा. यावेळेस आपण पाहतोय प्रशांत सज्ज झालाय. डोंबिवली एंडकडनं क्षेत्ररक्षणाची रचना या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहू शकता. डीप स्केवरला एक शॉर्ट मिड विकेट, त्याचबरोबर एक मिड ऑफ, एक शॉर्ट पॉइंट, एक स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट, अशी क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना आपण पाहतोय पॉवर प्ले नंतर या 3ऱ्या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस प्रशांत, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, त्याला बीट करून चेंडू 1 बाउन्स सीमारेच्या बाहेर, चौकार. अतिशय चांगला फटका, परफेक्ट प्लेसमेंट पाहिलं गॅप मध्ये हा चेंडू खेळून काढला होता आणि 4 धावा वसूल केल्यात. 24 धावा धावलकावर हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि हा झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलाय आणि यावेळेस या 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. सोपा झेल होता, चेंडूवरची नजर व्यवस्थित होती, चेंडूचा अंदाज देखील व्यवस्थित घेतला होता. मात्र शेवटच्या क्षणी हा चेंडू हातातून निसटलाय, त्यामुळे या 2 धावा इथे मिळाल्यात आणि जीवदान मिळालं तेजसला. तेजसने एक चौकार लगावला होता, त्यानंतर एक संधी इथे आली होती त्याला बाद करण्याची, ती संधी मात्र इथे गमावली आहे. त्यामुळे आपण पाहतोय यावेळेस 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर 26 धावा. हा चेंडू ऑप्शनच्या खूपच जास्त बाहेर, पंच वाईटचा इशारा करतायत. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 27 धावा आपण पाहतोय. गोलंदाज प्रशांतने पहिल्या षटकात 6 धावा दिल्या होत्या, मात्र आतापर्यंत प्रशांतने 7 धावा तब्बल खर्च केल्यात. हा चेंडू यावेळेस हवेत आहे, क्षेत्ररक्षक मिड ऑफचा झेल घेईल का, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. यावेळेस या 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या आहेत. नशीब बलवत्तर आहे बघा यावेळेस फलंदाजाचं जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज निश्चितच जीवदान इथे मिळते. त्यामुळे 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या धावफलकावर 29 आपण पाहतोय. गोलंदाजी चांगली होते, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही गोलंदाजाला, त्यामुळे इथे विकेट्स घेणं फार कठीण जाते गोलंदाजाला. हा चेंडू यावेळेस मिड विकेटच्या दिशेने, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आणि आता मात्र चुकीची दुरुस्ती आणि फलंदाज बाद. वाकणार नाही सातांची आगरी कोल्यांची, मोडेल पण वाकणार नाही सातांची आगरी कोल्यांची, मोडेल पण वाकणार नाही सातांची आगरी कोल्यांची. नक्की डीजे जबरदस्त गाणं, मोडेल पण वाकणार नाही साथ आपले आगरी कोळ्यांची. अतिशय चांगलं गाणं सादर केलंय आमचे डीजे ऑपरेटर व्ही इफेक्ट साऊंड सिस्टम ऑपरेटर अजय पाटील यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. त्याचबरोबर प्रेक्षकांना अतिशय चांगली गाणी सादर करून मंत्रमुग्ध करतायत, एंटरटेन करतायत आमच्या प्रेक्षकांचं. दरम्यान झेल पकडलाय, 500 रुपये इथे लागू झालेले आहेत. हा चेंडू हवेतून सरळ रेषेमध्ये, स्ट्रेट ड्राईव्ह, लॉफ्टेड ड्राईव्ह, 4 धावा. महेशच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. धावसंख्या धावफलकावर 33 धावा. 33 धावा, 2 गडी बाद, 33 अशी धावसंख्या. मात्र गडी बाद नंतर हा चेंडू खोलवर टप्प्याचा बीट केलाय रक्षकाला. चेंडू निघालाय थर्डमॅनच्या दिशेने. आउटफील्ड तिथे स्लो आहे, त्यामुळे चेंडू आत ढकललाय. तोपर्यंत यावेळेस या दरम्यान 3
इथे धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण षटक क्रमांक तिसऱ्या अडीकडे संपलंय 36 धावा. प्रति षटकाचा जर विचार केला तर 12.00 ची थँक्यू या ठिकाणी एक पारितोषिक हार्दिक सोन्या म्हात्रे साहेब यांच्याकडनं पारितोषिक आहे. जो संघ MB ट्रॉफीचा चॅम्पियन संघ ठरेल त्याला मेंढा देण्यात येईल. म्हणजे तो किती किलोचा असणार आहे ते आम्ही इथे सांगू शकत नाही, शेवटच्या दिवशी समोर जाहीर करू. मात्र अतिशय चांगली इथे बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. जो संघ जिंकेल त्याला मेंढा मिळेल हार्दिक सोन्या म्हात्रे यांच्याकडनं. जबरदस्त पारितोषिक आपण पाहतोय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. राम यांनी ही माहिती पोहोचवली आमच्यापर्यंत. तीन षटकं संपले. धावसंख्या धावफलकावर 36 आपण पाहतोय. पहिल्या षटकात 6 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 14. 2 षटकात धावगती होती 10.00 ची, ती वाढली आहे तिसऱ्या षटकामध्ये. त्यामागचं कारण आहे या षटकात 16 धावा आल्या आणि करंट रन रेट जर पाहिला तर 12.00 चा. आणि याच गतीने पुढची 2 षटकं खेळून काढली तर धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकता 60 धावा. मात्र 36 धावा झाल्यात. 36 धावांवर रोखले आतापर्यंत मी म्हणेन देवीचा वाडा बी संघाने एक चांगली कामगिरी. 2 गडी बाद केलेले आहेत आणि प्रत्येक गड्यासाठी प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाते. हॅट्रिकसाठी तब्बल 5000 रुपये इथे लावण्यात आलेले आहेत. एकूण जर पाहिलं तर प्रत्येकी 500 जितू आणि समीरकडनं आणि त्यानंतर अजय भोईर व राम्या म्हात्रे यांच्याकडनं देखील 2-2 हजार रुपये हॅट्रिकसाठी भरपूर पारितोषिक लावण्यात आलेले. बघा मगाशी झेल पकडल्यानंतर टाळ्यांचा भरपूर कडकडाट झाला होता. मात्र जर इथे हा सामना यांनी जिंकला देवीचा वाडा संघाने निश्चितच कशा प्रकारे त्यांचं अभिनंदन केलं जाईल, कशा प्रकारे त्यांचं स्वागत केलं जाईल तुम्ही विचार करू शकत नाही. दरम्यान जाऊया मैदानाकडे. गोलंदाज येतोय विलास म्हात्रे. स्ट्राईकला फलंदाज आहे यावेळेस फलंदाज ओमकार. हा चेंडू पूल करायचा होता, मिस टायमिंग झालंय. चेंडू येतोय फाईन लीगच्या दिशेने. शॉर्ट फाईन लीगला चेंडू अडवण्यात आलाय. 1 धाव या दरम्यान पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 37 धावा. स्ट्राईकला आता मात्र येतोय ओमकार जो 4थ्या क्रमांकावर आलाय. महेश खेळपट्टी सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. सुनीलने जर पाहिलं तर 16 धावांचं योगदान दिलंय आणि तेजसने 8 धावांचं योगदान देऊन ते दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू येतोय सिलिमिड ऑफच्या दिशेने. दरम्यान 1 धाव. चांगली गोलंदाजी विलास म्हात्रे करत असताना पाहतोय. पहिले 2 चेंडू सुरेख फेकले आहेत. या 2 चेंडूवर 2 सिंगल झालेले आहेत आणि यावेळेस धाव फलकावर धावसंख्या पाहतोय आपण 38 धावा. आमचे गुणलेखक जितू म्हात्रे, अक्षय भोईर अतिशय चांगलं गुणलेखन करत असताना आपण पाहतोय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू जातोय वाडीश लॉंग ऑन रिझन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफिल्ड झाली आहे आणि या 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 40 धावा. 40 धावा ओमकारच्या बॅटमधून या 2 धावा आल्यात. 2 धावा इथे मिळाल्यात खिडकाळी संघाला. मात्र खिडकाळी संघाकडनं जर पाहिलं तर मोठे फटके पाहायला मिळत नाहीये, कारण ज्या खेळासाठी हा खिडकाळी संघ जाणला जातोय ते मोठे फटके येत नाही. त्यामागचं कारण आहे या देवीचा वाडा संघाची गोलंदाजी. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू बघा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतोय आणि धावसंख्या धावफलकावर 41 धावा आपण पाहतोय. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू फेकल्यात विलासने आणि फक्त धावा दिल्यात. यावेळेस फक्त 5 धावा दिल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. कारण खिडकाळी संघ ज्यांनी 100 धावांचा पल्ला निश्चितच गाठला होता, चेस केल्या होत्या आणि आम्हाला आठवतंय 54 धावाचा पाठलाग करत असताना पडल्याच्या मैदानावर जवळजवळ 80 पेक्षा धावा देखील केल्या होत्या. हा चेंडू ऑन साइडला मिड विकेट झोन मध्ये चेंडू जातोय आणि इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण आणि या 4 धावा.
बघा सचिनसाठी पारितोषिक आहे. राम्या मात्रे, लालू मात्रे, महेश मोरे याचकडून जर झेल पकडला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. यावेळेस चेंडू व्यवस्थित बॅटवर मिडल करू शकले नाही. चेंडू येतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 3 धावा वेगाने पूर्ण केल्यात. धावसंख्या धावफलकावर 48 धावा आपण पाहतोय. या षटकात जर पाहिलं तर विलास यांनी धावा दिल्यात एकूण 12 धावा दिलेल्या आहेत. 12 धावा इथे आल्यात. जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण खराब झालं होतं डीप मिड विकेटला, अन्यथा निश्चितच कमी धावा पाहायला मिळाल्या या षटकात. एकूण धावा धावफलकावर 48. प्रति षटकामागे 12 धावांची धावगती कायम आहे. तिसऱ्या षटकात 36, या षटकात 12 धावा आल्या. म्हणजे एकूण धावा 4 षटकात पाहतोय आपण 48 आणि धावगती ही 12.00 ची आपण पाहतोय. स्पर्धा आपण पाहतोय गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी स्पर्धा MB ट्रॉफी 2017. या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. महेश वेले, जल्पेश भोईर, सूरज म्हात्रे, शैलेश भोईर, आशिष भोईर, त्याच्यामुळे सदानंद म्हात्रे या संपूर्ण टीमने खूप मोठं योगदान दिलेले. ही स्पर्धा जर पाहिलं तर निश्चितच संपूर्ण जगामध्ये ही स्पर्धा पोहोचली जाते. जिथे जिथे इंटरनेटचं कनेक्शन आहे, इंटरनेट आहे ज्या ज्या देशामध्ये 195 196 देशामध्ये जिथे जिथे इंटरनेटची सुविधा आहे तिथे तिथे ही स्पर्धा पाहता येईल युट्यूबच्या माध्यमातून, GTCच्या माध्यमातून. अतिशय चांगली कामगिरी GTC करते. आपल्या खेळाडूंना प्रसिद्धी देण्याचं काम, त्याचबरोबर आमच्या आयोजकांना, आमच्यासारख्या समालोचकांना प्रसिद्धी देण्याचं काम हे GTC करते. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. हा चेंडू पायची चाल कसा अपील झालाय. चेंडू गेलाय गलीमध्ये. त्या दरम्यान 1 धाव इथे पूर्ण आहे. बघा नवापाडाचे जे मान्यवर आहे कविश अमित जोशी यांच्याकडनं मंदारने जर 3 गडी बाद केले तर 1143 म्हणजे 143 एक आकडा आपण पाहतो. सातव्या चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे बाहेर. उतुंग षटकार. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 55 धावा. जबरदस्त फटका. फलंदाज महेशच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार आपण पाहतोय. गोलंदाज मंदारसाठी पारितोषिक आहे 1143. हा चेंडू यावेळेस कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, तितका चांगला थ्रो आणि या 2 धावा मात्र इथे होण्यापासून रोखू शकले नाही. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 57 धावा. दरम्यान जुनोमिलीचे आमचे दीपक जोशी यांचं शुभागमन झालेलं आहे. मी त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. यायचं आपण. हा चेंडू हवेत आहे. झेल होईल का? आणि मंदारने हा झेल या ठिकाणी ड्रॉप केलाय. सोपा झेल होता मात्र दबाव आहे. बघा मोठी स्पर्धा आहे आणि खेळाडू जर पाहिलं तर नवोदित खेळाडू आहे, त्यामुळे थोडासा दबाव असणार आहे, मानसिक दडपण असणार आहे. त्यामुळे चुका या दडपणाखाली होत आहेत. मात्र जसा जसा हा संघ जास्तीत जास्त सामने खेळेल आत्मविश्वास वाढेल. या संघाचा दबाव कमी होत जाईल. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, चांगला क्षेत्ररक्षण, तितका चांगला थ्रो. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. धावसंख्या धावफलकावर 59 धावा. स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे. जर पाहिलं तर या इनिंग मध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात पूर्ण इनिंग मध्ये. गोलंदाज मंदार राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू फुल टॉस होता. समाचार घेतला चेंडूचा. चेंडू लॉंग ऑन सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. मी आयलो तुझे आरतीला. पहाट जैली आई माऊली. मी आयलो तुझे आरतीला. पहाट जैली आई माऊली. मी आयलो तुझे आरतीला. थँक्यू.
65 धावा धावफलकावर आणि 67 धावांचं लक्ष या ठिकाणी देवीचा बडा संघ समोर ठेवण्यात आलंय. दरम्यान जाऊया आपण व्यासपीठाकडे. काही मान्यवर आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. सत्कार सोहळा या ठिकाणी आपण सुरू करतो. काही मान्यवर आमचे व्यासपीठावर आमच्या व्यासपीठाची शोभा वाढत असताना अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि याच संस्कृतीचं जतन करत असताना गावदेवी देवीचा वाडा क्रिकेट संघ येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. दरम्यान विनोद म्हात्रे साहेब देवीचा वाडाचे यांचा सन्मान करतील. दरम्यान मोठा गावचे आमचे आदरणीय गणेश शेठ बाळू म्हात्रे, जर आपण कुठे असाल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचंय. आपल्याला आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. आमचे विजय दादा आपल्याला आमंत्रित करतायत. मी विनंती करतोय आमच्या मोठा गावचे आदरणीय सोमनाथ म्हात्रे साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते विनोद म्हात्रे साहेब देवीचा पाडा यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचंय. देवीचा पाड्याचे आमचे विनोद म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सोमनाथ म्हात्रे यांना आपण सन्मानित करायचंय. मोठा गावचे याचे मोठा गावचे आमचे आदरणीय सोमनाथ म्हात्रे साहेब यांना सन्मानित करतील विनोद म्हात्रे देवीचा पाडा. आणि त्यानंतर संतोष म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मोठा गावचे गणेश म्हात्रे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचंय. संतोष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर उत्तम पवार खिडकाळी गावचे, जर कुठे असाल तर आपण यायचंय. आपला संघ या ठिकाणी खेळतोय, आपण यायचं या ठिकाणी. उत्तम पवार आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नंतर पुन्हा एकदा संतोष म्हात्रे यांना विनंती करतोय की प्रल्हाद पवार खिडकाळचे या ठिकाणी आहेत. प्रल्हाद मामा चे मामा आहेत, या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. माजी क्रिकेटपटू भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत, खिडकाळी संघासाठी अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. मात्र यावेळेस आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रल्हाद पवार खिडकाळी गावचे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा देखील सन्मान केला जातोय. त्यानंतर पुन्हा एकदा संतोष म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते जुळडोंबिवलीचे दीपक जोशी यांना देखील आपण सन्मानित करायचंय. दीपक जोशी जुळडोंबिवलीचे यांना देखील सन्मानित करायचंय. मैदानात पाहतो पहिला धक्का देवीचा पाडा सांगितलेला आहे. दीपक जोशी यांना सन्मानित करतील संतोष म्हात्रे. थँक्यू. सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. दरम्यान जाऊया मैदानाकडे आणि यापुढील धावतं वर्णन करतील आमचे साथी समालोचक माणेरे गावचे राहुल भोईर. थँक्यू विनोद पाटील. हरेश पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये पारितोषिक आलाय. गिरीश बोल यांच्याकडनं आणि द्रोण म्हात्रे यांच्याकडनं पारितोषिक आलाय. दक्ष म्हात्रे यांच्याकडनं पारितोषिक आलाय. षटकार आणि चौकारासाठी 200 रुपये पारितोषिक असणार आहे. एमबी प्रॉबेकडनं नक्कीच विजय भोईर, अनिल भोईर, त्याच्यानंतर अजय भोईर यांच्याकडनं नक्कीच बॅक टू बॅक 2 षटकारासाठी 2000 रुपये पारितोषिक असणार आहे. नक्कीच 2 षटकारासाठी पारितोषिक भरपूर पारितोषिक आल्यात. तब्बल 600 द्यायची गरज असणार सामना जिंकण्यासाठी मैदानावरती यावेळेस देवीचा पाडा ब संघाला. गोलंदाज विशाल, हा चेंडू ऑनसाइडला घेऊन काढलाय. स्वतःला जोर केलाय. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा होतोय. टिप्सको लेग जोडला. मात्र बघता या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धापालकावरती करण पाटील यांच्याकडे नक्कीच कोणत्याही गोलंदाजाने जरा
विकेटची हॅट्रिक संपादन केली तो रोख रक्कम 500 रुपये पारितोषिक असणार आहे. पारितोषिक तुम्ही लिहून ठेवा आणि त्यांच्यानंतर आमच्याकडनं पोहोचवा प्लीज, कारण का समोलोचन सुद्धा प्रत्येक शेवटचा अपडेट, कारण का लाईव्ह डेलिक असेल प्रत्येक शेवटचा अपडेट राम्या मात्रे यांच्याकडनं पारितोषिक असणारे बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार मारल्यास रोख रक्कम 3000 रुपये पारितोषिक असणार आहे. म्हणजे भरपूर संख्येने पारितोषिक. त्याच्यानंतर मानक भोईर साहेब तो सुद्धा आमच्या व्यासपीठावर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. चेंडू शक्ती बाडेल अचूक फेकी ऑन द स्टंप, तोपर्यंत शीताच्या वेगाने 2 धावा कंप्लीट. तब्बल 66 ते 66 धावेची गरज असणार आहे. खिडकाली विपक्ष आपण सामना बघतो मैदानावरती यावेळेस त्याच्यानंतर हेमंत भोयर यांच्याकडे पारितोषिक असणार. हेमंत भोयर यांच्याकडनं अक्षय मोरसाठी पारितोषिक असणार आहे. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये पारितोषिक आणि षटकारासाठी 500 रुपये पारितोषिक असणार आहे. चेंडू दरम्यान ऑनसाइड माझा प्रयत्न होता. चेंडूवर संपर्क अजिबात येत नाही. फलंदाज चार कानाची तोपर्यंत सिंगल येते. धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 5 धावा दाबालकावरती. जर विचार जर केला 66 धावेची गरज असताना धावसंख्या आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा येत आहेत. यापुढील सामना चला आज दे संघाचा संघनायक आणि त्याच्यानंतर वडवली संघाचा संघनायक लगेच त्याचा आमच्या व्यासपीठावरती आज दे विपक्ष वडवली असा सामना असेल. वडवली विपक्ष आज दे असा सामना असेल यापुढील आजच्या दिवसातील हा सामना दोन्ही संघाचा संघनायकाने चौथा सामना असणार. या दोन्ही संघाचा संघनायकाने लगेच याचा आमच्या यावेळेस व्यासपीठासमोर 5वा सामना असेल. आमचे माणिक भोईर यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आमच्या व्यासपीठावरती आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व माणिक भोईर यांची शुभ असते नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर आपण विशाल जरा वेळ कमी का प्लीज, आपण थोडं फास्ट घ्यायचंय. जास्त वेळ जातो असते मात्र वेळ जाता कामा नाहीये. विशाल हा चेंडू पिटकावून दिला. मिस टायमिंग शॉट आहे यावेळेस चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण. कॉटन बॉल फलंदाज बाद. चला आधी संघाचा संघनायक आणि वडोली संघाचा संघनायक अंतिम आणि शेवटचा कॉल असेल. दोन्ही संघाच्या संघनायकाने संपर्क साधा आमच्याशी लगेच आमच्या व्यासपीठाशी. चेंडू दरम्यान खेळून काढला. चेंडू तो मिडॉन झोनला थोडंसं खराब क्षेत्र होतं तोपर्यंत सिंगल कंप्लीट होईल का, तर बघता बघता 2 धावा कंप्लीट. तर पारितोषिक राम्या मात्रे यांच्याकडनं जर विचार केला तर प्रत्येक षटकारासाठी गिरीश भोईरसाठी पारितोषिक असल्या 500 रुपये पारितोषिक येतोय. नक्कीच पहिल्यांदी लागली होती सकाळच्या सत्रामध्ये विचार केला तर तब्बल बँडेज यावेळेस षटक क्रमांक बघितलं गेलं तर आपण पहिलं संपलं गेलाय आणि धावसंख्या दाबालकावरती विचार जर केला तर फक्त आणि फक्त 7 धावा येत आहेत. पहिल्यांदी लागली होती सकाळच्या सत्रामध्ये चिकनगर संघाला तब्बल 5 धावेची पहिल्यांदा लागली होती. तसला वडोली संघाचा संघनायक आणि आजद्या संघाचा संघनायक लगेच याचे आमच्या व्यासपीठावरती नाणेफेकीचा कौल आपण लगेच करून घेऊ आणि सामना आपण लगेच सुरू करू. या मैदानावरती विचार जर सातत्याने भरपूर संख्येने आमचे मान्यवर सुद्धा येत आहेत आजच्या दिवसामध्ये. विषय बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार तेजस मात्रे यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक येतोय. भरपूर संख्येने पारितोषिक येत आहेत. म्हणजे षटकार चौकार आतापर्यंत हे की गिरीश भोईर यांच्याकडनं आणि 2143 रुपये. सामना जिंकला तर राम्या मात्रे यांच्याकडनं रोख रक्कम 2000 रुपये पारितोषिक देण्यात येईल. दिविशा पाड्याचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व युवा कार्यकर्ते. चला आपण सामना लगेच सुरू करा. यावेळेस पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त नोंदवली आहे. विचार जर केला तर 7 धावा दाबालकावरती आतापर्यंत
आज विपक्ष वडवली असा सामना असणार आहे. तर धावसंख्या फक्त 7 धावा. तर आमच्या व्यासपीठाच्या आमच्या समोरच्या पार्टी थोडासा आपण आवाज कमी करा, जास्त डिस्टर्ब होतो, प्लीज जरा सहकार्य करा. लाईव्ह कसं तुमचा आवाज मायक्रोफोन मध्ये जाईल आपण दखल घ्या, थोडस आपण जरा सहकार्य करा. तर चला खिडकली संघ जयेश भरपूर वेळ जातो मित्रा, आपण लवकरात लवकर षटक आपला चालू करायचंय. जयेशचा वापर यावेळेस पिटू षटकामध्ये. हा चेंडू ऑनसाइड प्रयत्न, चेंडूवर संपर्क अजिबात येत नाही. फलंदाज चारोखाण्याची जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती जयेश रफ्तारगा सौदागर. चांगल्या प्रकारचं क्रिकेट जयेशच्या माध्यमातून, कारण का पहिला चेंडू डॉट फेकलाय. पहिल्या चेंडूमध्ये फक्त पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या आणि त्याच्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला. विचार जर केला 66 धावेची गरज असताना चेंडू ब्लॉकला फेकला, थोडासा बॉटम संपर्क चेंडूमध्ये घेऊन काढले. मिडॉन झोनला चेंडूची फील्ड होतीये. तेजस्वी पाटील तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. धावसंख्या दापालकावरती 8 धावा दापालकावरती येत आहेत. आपण सामना बघतो मैदानावरती यावेळेस एका बाजूला दिविसपाटा बस संघ, तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती खिडकली संघ. नानबिकीचा कौल आमचे माणिक भोईर, आमच्या मान्यवर माणिक भोईर यांची शुभ असते. नानबिकीचा कौल एका बाजूला अजदे संघ, तर दुसऱ्या बाजूला चेंज मोडवली विशाल पाटील संघनायक येत आहेत. 2 संघनायक समोर येतात. आमचे माणिक भोईर आमचे मान्यवर यांचे शुभ असते. नानबिकीचा कौल आमच्या व्यासपीठा समोर केला जातोय. हरेश पाटील यांच्याकडे नक्कीच गिरीश भोईरसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये पारितोषिक असेल. हा चेंडू विचार जर केला तर आजदे संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. आजदे संघाने आजदे विपक्ष वडवली. धावसंख्या अजून 2 वाढते. धावसंख्या दापालकावरती यशवंत बाबू भोईर यांच्याकडे पारितोषिक आले. विलाससाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये पारितोषिक आलाय. यावेळेस सिंगल येते. 2 धावा घ्यायचा प्रयत्न, अचूक फेकी ऑन द स्टाम्प, तो मनोज चूक करतोय. यावेळेस 2 धावा कंप्लीट. धावसंख्या अजून 2 वाढेल. धावसंख्या दापालकावरती फक्त आणि फक्त 13 धावा दापालकावरती येत आहेत. हरेश पाटील यांच्याकडे प्रत्येक षटकाराला मात्र गिरीश भोईरला 500 रुपये पारितोषिक देण्यात येईल. एमबी ट्रॉफी यांच्याकडनं विजय भोईर, अनिल भोईर त्याच्यानंतर अजय भोईर यांच्याकडनं 2000 पारितोषिक असणार आहे. सामना जिंकल्यास 2 षटकारासाठी. या वेळेस फलंदाज बाद. डीजे सुद्धा सुवर्ण संधी असणार आहे. जर हॅट्रिक संपादन केली विकेटची तर रोख रक्कम 500 रुपये पारितोषिक असणार आहे. कारण का भरपूर संख्येने पारितोषिक यावेळेस लावले खेळाडूंचा मात्र प्रोत्साहन वाढवलं जातोय. यावेळेस विचार केला दुसऱ्या बाजूला पूर्णपणे बॅकफुटला, कारण सातत्याने जयेशच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा क्रिकेट आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी बघितली. षटक क्रमांक यावेळेस संपलाय. दुसरं फक्त जयेशने धावा खर्च केल्या 7 आणि संघाची धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 14 धावा. तेजस मात्रेकडून यांच्याकडे नक्कीच पारितोषिक असणारे. 2 षटकारासाठी मात्र 2 चेंडू 2 षटकार मारले तो रोख रक्कम 2000 रुपये पारितोषिक असणारे. खराब क्षेत्र संपूर्ण दाखवते मैदानावरती. तोपर्यंत अजून 2 धावा कंप्लीट. धावसंख्या अजून 2 वाढेल. धावसंख्या दापालकावरती फक्त आणि फक्त 16 धावा दापालकावरती. विचार केला तर 66 धावेची गरज असताना आतापर्यंत फक्त 16 धावा येतात. अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 50 धावेची गरज असणार आहे. सातत्याने विचार केला तर पूर्णपणे बॅकफुटला या दरम्यान मैदानावरती देवीचा पाडा बी संघ. शक्ती पाटील हा चेंडू पॅडमध्ये दिला. पंचांनी अपील उचलून लावली आहे. फलंदाज बाद. पायचीच्या माध्यमातून अजून एक विकेटचं पतन. बॅकफुटला पूर्णपणे देवीचा पाडा संघ.
एका बाजूला विजय देवीचा पाडा बी संघ तर दुसऱ्या बाजूला किडकाली सी संघ. हरकत नाहीये विचार केला तर तुमच्या आम्हाला सांगते प्रतिनिधी तेच आम्ही इकडनं बोलू. महेश आपण दखल घ्या. चेंडू दरम्यान बॅकफुटला गेलो होते. जबरदस्त पंच केला आहे. शेवटच्या मुला बॅटचा बेस गोल आहे. जबरदस्त क्रिकेट आणि चौकार. धावसंख्येत फलकावरती 20 धावा शक्ती पाळीलचा पण एकदा वापर केला गेलाय. ज्याने मात्र कालच्या नाईट ट्रस्टमध्ये जी गोलंदाजी केली होती आपलातून क्रिकेट हे सामना जिंकून होता किटकाली संघाला. चेंडू सरमाने घेऊन काढला मिड ऑफला. चेंडूची फील्ड होती तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त या दरम्यान पुन्हा मात्र ओरतो होतोय. मनोज अतिशय वेगाने बॅकअप साठी येत आहेत तोपर्यंत 3 चेंडू 3 षटकार मला राजू भोईर मोठा गावचे यांच्याकडे मात्र पारितोषिक असणार. रोख रक्कम 7,000 रुपये पारितोषिक असेल. भरपूर संख्येने पारितोषिक घेत आहेत. चेंडू या दरम्यान फलंदाज बाद. हर्षलाचे हलदी लागो हर्षलाचे हलदी लागो जमलाइयो गावलोक सारा जमलाइयो गावलोक सारा बँड बाजे नक्कीच देवीचा पाडा बी संघ सामना जिंकला तर गोपाल नेरे यांच्याकडनं पारितोषिक रोख रक्कम मात्र 3,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. 3 चेंडू 3 षटकार मला राजू भोईर मोठा गाव यांच्याकडनं 7,000 रुपये पारितोषिक. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा मात्र बॉटमचा वापर करायचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जबरदस्त क्षेत्ररक्षण मनोजच्या माध्यमातून अजून एक धावचीच्या माध्यमातून बाद. राजू भोईर यांच्याकडनं सुवर्ण संधी असणाऱ्या या सामन्यासाठी जो कोणी प्रेक्षक वर्ग षटकाराच्या बाहेर म्हणजे आयवायकासाठी रोख रक्कम 1100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मी तर म्हणे सातत्याने पारितोषिकच तिथे सांगावं लागेल कारण का समालोचन आपल्याला बंद करावं लागेल. सातत्याने भरपूर संख्येने पारितोषिक येतात. अजून श्रीकांत भोईर यांच्याकडे नक्कीच प्रत्येक षटकारासाठी सचिनला 500 रुपये पारितोषिक असेल. नक्की महेश मोरे यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार मारल्यास रोख रक्कम 3,000 रुपये पारितोषिक दिलं जाईल सचिन मात्रेसाठी. हे सुवर्ण संधी आहेत आणि प्रत्येक षटकासाठी आमचे राम्या मात्रे 3 चौकारासाठी मात्र 2,000 रुपये पारितोषिक. तेजस मात्रे पारितोषिक येतोय आणि राम्या मात्रे यांच्याकडे प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपये पारितोषिक असणार आहे. सागर मोरे नक्कीच आपल्याला मात्र समीर आमचे समीर बोलवतात याच्या आमच्या व्यासपीठावरती सागर मोरे. चला आपण वेळ कमी घ्या प्लीज. आपण सामना लगेच सुरू करूया. ओमकार हा चेंडू लिडिंग एज मात्र झेल सोडला आहे. कीपरच्या पाठी विशाल चुकर तोपर्यंत चेंडूची फील्ड छोटा बँडला तर बघता बघता या 2 धावा कंप्लीट.
सिंगल डबलच्या माध्यमातून वाटचाल केली, मध्ये सिंगल डबलच्या माध्यमातून जरा वाटचाल केली सामना इथं जिंकणं भरपूर अवघड होईल. धावसंख्या दाबल 23 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक यावेळेस 4 मार्गाचा ओमकारचा वापर केला जातोय. ओमकार आज चेंडू दरम्यान जबरदस्त चेंडू घेऊन काढला, जबरदस्त स्ट्रॉक. दीपेश टाकावर झोन मधून चेंडूची फील्ड होईल, तेजस पाटील चांगलं क्षेत्रक्षण तोपर्यंत सिंगल कम्प्लीट. अजून 2 धावा येतात. धावसंख्या दाबालकावरती 25 धावा. सिंगल डबलच्या माध्यमातून वाटचाल करतो 66 धाव्याची गरज असताना सातत्याने विचार केला बॅकफुटला पूर्णपणे मैदानावरती. विनोद काळन नगरसेवक अजदेगाव जबरदस्त व्यक्तिमत्व, तेवढे चांगले क्रिकेटर त्याचं शुभ आगमन झालंय. त्याच्या आमच्या व्यासपीठावरती फलंदाज बाद. सचिन उर्फ प्रेम मात्रे आणि जर बॅक टू बॅक 3-0-3 षटकार मारल्यास हेमंत दारे यांच्याकडनं रोख रक्कम पारितोषिक असणारे 5,000 रुपयाचं पारितोषिक. ओमकार ना चेंडू गुलांसपटून फेकला होता ऑन साइड. माझा प्रयत्न चेंडू आणि संपर्क अजिबात नाहीये. मनोजनी छाप सोडले कारण चांगला एक्स्ट्रा मनोज आतापर्यंत बघितले जरा वापसी कारण का इनॅक्शन मध्ये मनोज यावेळेस पण नाही मैदानावरती एक्स्ट्रा काम बघता येते सातत्याने आतापर्यंत तरी चांगल्या प्रकारे आपली जिम्मेदारी. म्हणा चेंडू बॉन्सर होता तर सोनेला मात्र समजू शकले नव्हते. ऑन साइड माझा प्रयत्न ऐश्वर्य मैदानावरती बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट बॉल. धावसंख्या दाबालकावरती दरम्यान 25 धावा 25. षटक क्रमांक मार्गस्थ यावेळेस 4 ओमकारचं. दरम्यान फलंदाज बाद. जमलंय सारा आमचे दीक्षाची तयारी करा. अगो गणगोत जमलंय सारा आमचे दीक्षाची तयारी करा. अगो गणगोत जमलंय सारा आमचे दीक्षाची तयारी करा. अगो गणगोत जमलंय सारा आमचे दीक्षाची तयारी करा. आमचे दीक्षाचे हल्दीला आमचे दीक्षाचे हल्दीला कैसा गाव लोक जमलंय सारा आमचे दीक्षाचे हल्दीला. आमचे विनोद काळन नक्कीच आजदेगावचे जबरदस्त व्यक्तिमत्व नगरसेवक पेशाने आहेत आणि तेवढे चांगले खेळाडू आहेत. त्याच्या आमच्या व्यासपीठावरती जबरदस्त व्यक्तिमत्व विनोद काळन. अंतिम षटक फक्त औपचारिकता बाकी असणारी कारण का सातत्याने इथं सामना जिंक. चला वडवली संघाच्या संघाने आम्हाला पूर्ण संघाला घेऊन यायचं. आमच्या अतिथी कक्ष समोर आपण एंट्री गेट मधूनच यायचे. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला आजदे संघ यायचं आपण लगेच फास्ट. फक्त खेळाडू येतील. अंतिम षटक विशालचं. दरम्यान हा चेंडू बघितलं गेलं तर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मग अजिबात नाही. अंतिम षटक मार्गाचा असणार सातत्याने विचार जर केला तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट. विशाल ज्याने पहिले षटक फेकले होते त्याच विशालचा वापर अंतिम षटकामध्ये. चेंडू दरम्यान लोअर फुटोस फेकला होता. बिडकावून दिले मिडॉनला. तिथे शक्ती पाडेल तोपर्यंत अॅक्युरेट फेक किंवा स्टंप. फक्त सिंगल येते. फक्त खेळाडू या आणि मान्यवर अतिरिक्त कोणताही प्रेक्षक वर्ग प्लीज आपण येऊ नका. फक्त खेळाडू यायचं इकडनं. आमच्या एंट्री गेटच्या इकडनं फक्त खेळाडू येतील. फलंदाज हितेश. डावखुऱ्याचा फलंदाज हितेश. हितेशसाठी माझा विचार केला तर भरपूर जल्लोष आमच्या बघितलं. राकेश मात्रे स्टँड मधून भरपूर प्रेक्षकांचा आवाज सपोर्ट. दरम्यान हा चेंडू पंच लाईनमध्ये लाईन चुकीच्या मध्ये दर्शन सांगताय. चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर स्वेर चेंडू. धावसंख्या दापालकावरती नक्कीच
चेतन मोडवली. चला आपल्या सर्व खेळाडू समोरच्या समोर यायचे आपण. दरम्यान वन्स अगेन पंच सांगतायत स्वेर चेंडू, खराब लाईन, चुकीची लाईन. धावसंख्या धापालकावरती 28 धावा फक्त. औपचारिक धावा की सामन्यात बघितलं तर सामर्थ्याने 66 धावा उभारल्या होत्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि त्याच्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला गेल्या मैदानावरती. विचार जर केला तर यावेळेस देवीचा पाडा ब संघ. विशाल या अंतिम षटकामध्ये विशालचा वापर सेकंड प्ले मध्ये आपल्या विशाल. चेंडू दरम्यान ऑन साइडला घेऊन काढला, क्लिक केला आहे. चेंडू दरम्यान येतो अतिशय वेगाने अतुल ब्लॉंग ऑनला. चेंडूची फील्ड होतीये तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या धाबालकावरती फक्त आणि फक्त 29 धावा धाबालकावरती. चेंडू शिल्लक आहेत यावेळेस मात्र 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. चला विशाल आपण जरा वेळ कमी घ्या प्लीज. फ्लाश आपण घ्यायचंय लवकर लवकर षटक संपवायचा आपला. ऑन साइडला तेवढं चांगलं क्षेत्र नारायणचा प्रयत्न तोपर्यंत सिंगल कंप्लीट. फक्त चेंडू फेकायचे आहेत. त्याच्यानंतर आमचे हरिचंद्र पाटील माजी सरपंच वडवलीचे जबरदस्त व्यक्तिमत्व सातत्याने त्यांचं भरपूर प्रोत्साहन, त्यांचा भरपूर सपोर्ट असतो सातत्याने. जेव्हा जेव्हा वडवली संघ खेळतो तेव्हा त्यांचा मात्र भरपूर सपोर्ट असतो आपल्या संघाला. सर्वांचे लाडके हरिचंद्र पाटील. चला बाकी आमच्या एंट्री गेटचे तर कोणी प्रेक्षक वगैरे गर्दी करू नका. प्रेक्षक वगैरे प्लीज बाजूला व्हा. तुम्हाला बसण्याची व्यवस्था केली स्टँड मध्ये. सर्वांची राखेची पद्धत शेलार, त्याच्यानंतर राकेश मात्रे 2 स्टँड असणार आहेत. स्टँड मध्ये बसून आपण सामना मात्र यावेळेस बघू शकाल. जरा पूर्ण मैदानाच्या ग्राउंडच्या पूर्ण मात्र बघू शकाल आपण. चारी बाजूला खुर्च्या चेअर सुद्धा असतील त्याच्यावरती बसून आपण सामने बघा प्लीज. एंट्रीच्या इथे आपण गर्दी करू नका आमच्या एंट्री गेटच्या इथे. चेंडू दरम्यान स्वेर चेंडू येतोय. पंचांना मात्र एक्सरसाइज करावी लागते दुपारच्या सत्रामध्ये. चेंडू फक्त शिल्लक आहेत 1 to go. अंतिम चेंडू शिल्लक असणारे फक्त औपचारिकता. एकतरी आपण सामना बघितला आतापर्यंत. दरम्यान सामना संपलाय. विकेट. अजून एक फलंदाज बाद होतोय. चांगल्या प्रकारच्या क्रिकेट मैदानावरती किडकाली संघाच्या माध्यमातून आणि किडकाली संघाने हा सामना जिंकलाय मैदानावरती. डीजे धन्यवाद डीजे. चला आज संघ आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचे. आज संघ फास्ट. मैदानात कोणताही प्रेक्षक वर्ग येणार नाहीये. मैदानाच्या आतमधून कोणताही प्रेक्षक वर्ग येऊ नका. सामना सुरू संपला नंतर सुद्धा एकही प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये. सचिन मात्रे यांना मात्र पारितोषिक आले 500 रुपये. त्याच्यानंतर पारितोषिक आले प्रशांत मात्रेला पारितोषिक आलाय. त्याच्यानंतर प्रसाद भोईर यांच्याकडे पारितोषिक आलाय. प्रसाद म्हात्रे नक्की तिघांनी यायचे आपले पारितोषिक आपल्याला आलेत. त्यामुळे पारितोषिक घेऊन जा. संदीप दिनकर म्हात्रे कुठे असाल तर याच्या आमच्या व्यासपीठावरती तुमचं योग्य तो सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. चला इकडे बाकी आवाज कमी करा प्लीज. बाकी जास्त प्रेक्षक वर्ग आपण इकडे बाजूला व्हा. लगेच आपण बाजूला व्हायचे समोरून. तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा महेश किडकली संघाचा महेशने याचा व्यासपीठावरती. महेश पाटील याचा आपण लगेच व्यासपीठावरती जबरदस्त क्रिकेट महेशच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच सामन्याचा महेश. पारितोषिक सचिन मात्रे देवीच्या पाड्याचे कुठे असाल तर आपला पारितोषिक आपण घेऊन जा लगेच.